LDPE प्लास्टिक रिसायकलिंगचे अनेक फायदे आहेत, ज्यात संसाधने आणि ऊर्जा वाचवणे, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे आणि लँडफिलमध्ये जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करणे समाविष्ट आहे. म्हणून आज मिडी म्हणजे महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी LDPE प्लास्टिक रिसायकलिंग व्यवसायावर एक औद्योगिक माहितीपट घेऊन येत आहे. रॉ मटेरियल LDPE प्लास्टिक लायनर स्क्रॅप, प्लांट अँड मशिनरी, ग्राइंडिंग मशीन, वॉशिंग लाईन, ड्राइंग प्लांट, मल्टी इफेक्टिव्ह इव्हॅपोरेटर. प्रोसेस प्लास्टिक रिसायकलिंग प्रक्रिया LDPE प्लास्टिक लायनर क्रॅप गोळा करून सुरू होते. हे क्रॅप नंतर ग्राइंडिंग मशीनमध्ये टाकले जाते आणि त्याचे लहान तुकडे केले जातात. नंतर हे तुकडे धुण्याच्या रेषेवर पूर्णपणे धुतले जातात, जेणेकरून त्यातील घाण, धूळ आणि इतर अशुद्धता काढून टाकता येईल. नंतर ते ड्राइंग प्लांटमध्ये वाळवले जातात. शेवटी ओलावा काढून टाकण्यासाठी आणि तो पुन्हा वापरण्यायोग्य बनवण्यासाठी मल्टी इफेक्ट बाष्पीभवन वापरून अंतिम प्रक्रिया केली जाते. यामुळे स्वच्छ आणि कोरडे LDPE ग्रॅन्युअल तयार होतात, जे नंतर प्लास्टिक उत्पादने तयार करण्यासाठी पुन्हा वापरले जाऊ शकतात. तर आज आपल्याला LDPE प्लास्टिक रिसायकलिंग व्यवसायाबद्दल माहिती अशा प्रकारे मिळाली. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा तुम्ही या क्रमांकावरही संपर्क करू शकता. अशा नवीन व्यवसाय कल्पनांसाठी आमचे YouTube चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.